नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की आपला जो पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023 आलेला आहे, यामध्ये जे काही मेजर बदल झालेले आहेत हे ॲज अ स्टाफ आपल्याला माहिती पाहिजे. तर हा जो कोर्स आहे हा डाक कर्मयोगीवरती ऑनलाईन आणि ऑनसाईट दोन्हीही मोडमध्ये अवेलेबल आहे आपल्याला. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023 यामध्ये नेमके काय काय बदल झालेले आहेत आणि हा ट्रेनिंग कोर्स कसा कंप्लीट करावा या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. आणि हा ट्रेनिंग कोर्स कंप्लीट करणं प्रत्येक डिपार्टमेंटल तसेच एक्स्ट्रा डिपार्टमेंटल म्हणजे जीडीएस बांधवांना भगिनींना सर्वांना कंपल्सरी आहे. तर चला तर बघूयात की हा डाक कर्मयोगीवरती पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023 हा कोर्स कसा कंप्लीट करावा. त्यासाठी आपल्याकडे कॉम्प्युटर किंवा मोबाईल असेल त्यामधील कुठलंही ब्राउझर ओपन करावं लागेल. गुगल क्रोम, मोझिला, फायरफॉक्स, ऑपेरा वगैरे. तर या ठिकाणी मी पीसी वरती सर्च करतो गुगलला डाक कर्मयोगी. डाक कर्मयोगी जसं सर्च केलं की सगळ्यात पहिलेच वेबसाईट उघडते ही डाक कर्मयोगीची. यावरती क्लिक करायचंय. वेबसाईट काहीशी अशी उघडेल आणि या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचंय. तर हे युजर आय डी पासवर्ड प्रत्येकाचे आपल्याला माहितीच आहेत काय आहेत ते. युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तो पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथे ट्रेनिंगचे दोन मोड आहेत. एक आहे ऑनलाईन आणि दुसरा आहे ऑन साईट. तर आपल्याला ही ट्रेनिंग ऑनलाईन करायची, त्यामुळे ऑनलाईन वरती क्लिक करायचं. एंटर व्हेरिफिकेशन कोड म्हणजे हा जो 6 अंकी कॅप्चा दिसतोय आपल्याला, तो अंक आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. जसं सबमिट केलं की बघा आपलं लॉग इन होतं आणि लॉग इन झाल्यानंतर आपले जे कुठले ऑनलाईन कोर्सेस चालू आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता जर सध्या पाहायला गेलं तर पार्सल दीप ऑनलाईन हा कोर्स पेंडिंग आहे, तो अर्धवट झालेला आहे. परंतु आपल्याला जो कोर्स कंप्लीट करायचा आहे तो त्याचं नाव आहे पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023. तर तो कोर्स या ठिकाणी दिसत नाही आपल्याला कंप्लीट करायला. तो दिसण्यासाठी काय करावं लागेल तर त्या कोर्सचं रजिस्ट्रेशन फॉर्म भरावं लागेल, म्हणजे एनरोल करावं लागेल. त्यासाठी आपल्याला एनरोल न्यू कोर्स या ऑप्शनला जायचंय. इथे क्लिक करायचंय आणि क्लिक केल्याच्या नंतर जे काही कोर्सेस ऑनलाईन अवेलेबल आहेत अशा अनेक कोर्सेसची लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर बाकीचे अनेक कोर्स आहेत, परंतु सध्या आपल्याला अर्जंट बेसिसवरती जो कोर्स कंप्लीट करायचा आहे तो आहे पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023. म्हणून या सर्चरला मी सर्च करतो ॲक्ट 2023 असं टाईप केलं की ऑटोमॅटिकली एकच कोर्स आपल्या समोर येतो, त्याचं नाव आहे पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023. तर हा कोर्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला या कोर्सवरती क्लिक करायचं आहे आणि बाजूला एक ऑप्शन येतं एनरोल नाऊ. तर एनरोल नाऊला क्लिक केलं की याचा रजिस्ट्रेशन डन असा एक मेसेज येतो, म्हणजे आपल्याला हा कोर्स आता अलॉट झालेला आहे आणि हा कोर्स आपण कंप्लीट करू शकतो. तर आपण पाहू शकता सुरुवातीला फक्त एकच कोर्स होता पार्सल दीप, पण आता नवीन कोर्स आपल्याला अलॉट झालेला आहे, तो आहे पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023. तर चला हा कोर्स आता सुरू करूया. स्टार्ट बटनवरती क्लिक करायचंय आणि स्टार्ट नाव वरती क्लिक करायचंय. तर हा कोर्स सुरू झाला की सगळ्यात सुरुवातीलाच आपल्याला एक काहीशी अशी विंडो येते, क्लिक हिअर फॉर प्रॅक्टिस टेस्ट. तर कोर्समध्ये पुढे पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023 मध्ये काय बदल झालेत हे तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी सुरुवातीलाच यामध्ये एक स्लाइड आहे किंवा एक प्रॅक्टिस टेस्ट म्हणता येईल की आपल्याला या कोर्समध्ये अगोदर किती नॉलेज आहे हे टेस्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ही प्रॅक्टिस टेस्ट द्यावी लागेल. या प्रॅक्टिस टेस्टला गेल्याच्या नंतर अनेक प्रश्न असे विचारले जातात, त्याचं उत्तर द्यायचं आहे आपण की आपल्याला काय माहिती या कोर्स बद्दल संदर्भात. तर आन्सर जे तुम्हाला वाटतं ते सिलेक्ट करायचंय. आणि शेवटी तिन्ही प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर फिनिश अँड सबमिट टेस्टला क्लिक करायचंय, ओके म्हणायचंय आणि आपला जो कोर्स आहे तो म्हणजे एक्झाम आपण पास झालेलो आहेत. नंतर परत कोर्स करण्यासाठी आपल्याला क्लिक हेअर टू गो बॅकला जावं लागेल. आणि बघा आता आपण यापूर्वी हे जो ऑप्शन ऍक्टिव्हेट होतं हे ऍक्टिव्हेट नव्हतं नेक्स्ट पेजला जायला. तर फर्स्ट जे आहे मॉडेल आपलं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट पेजवर जाण्यासाठी आपल्याला नेक्स्ट बटनला क्लिक केलं की व्हिडिओ जो आहे तो लाईव्ह आपल्या फोनमध्ये किंवा कॉम्प्युटरवरती स्ट्रीम होईल, म्हणजे चालू होईल. तर हा व्हिडिओ आपण पाहू शकता. सगळ्यांना माहितीच आहे की काही सेकंद हा व्हिडिओ जितक्या सेकंदाचा तितके सेकंद लॅप्स होतात. आता सध्या 229 सेकंद बाकी आहेत आपला नेक्स्ट पेजवरती जाण्यासाठी. तर एवढे सेकंद आपल्याला थांबायचे आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओमधून आपल्या पोस्ट ऑफिस ॲक्टमध्ये आपल्याला काय बदल झालेत या संदर्भात थोडीशी आयडिया येईल, लक्षात येईल की आपल्या कामकाजामध्ये किंवा आपल्या रोलिंगमध्ये काय बदल झालेले आहेत आणि ते समजून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला
पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असताना त्याची मदत होईल. तसेच हा कोर्स कंप्लीट करत असताना फायनल जी एक्झाम द्यायची त्या एक्झाममध्ये या ॲक्टवरती प्रश्न विचारलेले येतं. अशा प्रकारे 1 बाय 1 हे सगळे कोर्सेस कंप्लीट करायचे. सर्वात शेवटी फायनल एक्झाम द्यायची आणि एक्झाम दिल्याच्या नंतर फीडबॅक सबमिशनचं एक ऑप्शन असतं. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला फीडबॅक सबमिट करायचा आहे. नॉर्मली जसं आपण ट्रेनिंगमध्ये करतो त्याचप्रमाणे. आणि फीडबॅक सबमिट झाल्यानंतर आपण ऑटोमॅटिकली लॉग आउट होऊ आणि फीडबॅक सबमिट करण्याच्या अगोदर आपलं कोर्स कम्प्लिशनचं सर्टिफिकेट जसं नॉर्मली तयार होतं त्याप्रमाणेच तयार होईल आणि ते डाउनलोड करून घ्यायचंय, जेणेकरून आपला कोर्स कंप्लीट झालेला असेल हे लक्षात येईल ऑनलाईन लेवलला. सो अशा प्रकारे आपण हा सगळा पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा आहे. कोणाला काही अडचणी असतील तर आपल्या कन्सर्न डिव्हिजनचे ट्रेनिंग जे WCTC ट्रेनर आहेत त्यांना किंवा सिस्टम ॲडमिनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. असं मी समजतो की आपल्याला प्रोसिजर एकंदरीत लक्षात आलेली असेल. धन्यवाद सर्वांचे.